आता बातमी आहे सुप्रिया सुळेंच्या ट्विटची। 9 लाख कोटींचं कर्ज तरी 1.10 लाख कोटींचा शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। जनतेवर कर्जाचा बोजा कशासाठी असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। शक्तीपीठ महामार्गाची व्यवहार्यता तपासा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। राज्यावर कर्ज आणि शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असं सुप्रिया सुळेंनी विचारलंय आणि त्यांनी तसं ट्विट केले। आता सुप्रिया सुळेंनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण पाहूयात। राज्यावर आधीच 9 लाख कोटीहून अधिक कर्जाचा बोजा आहे, तरीही सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हट्टाने केला जात आहे। ही अत्यंत चिंताजनक आणि विचार करायला लावणारी बाब आहे। राज्याच्या तिजोरीवर वाढणारा हा भार सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा करणारा असून ही आर्थिक उधळपट्टी धोकादायक ठरणार आहे। पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पाची व्यवहार्यता खरोखरच तपासून पाहण्याची गरज आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलंय।